कागल तालुक्यातील राजकारण विकोपाला गेल्याचं पाहायला मिळाले। बेलवळे खुर्द येथील शिवसेनेचे मंडलिक गटाचे कार्यकर्ते संतोष शिंदे यांच्या घरावर हल्ला करून गुलालाची उधळण करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। 3 गट एकत्र येऊनही त्या गटांपेक्षा जास्त मतदान हे मंडलिक गटाने घेतल्याचा राग धरून हा हल्ला केल्याचा संशय आहे। तर विरोधी उमेदवाराचा प्रचार केल्याप्रकरणी संतोष शिंदे यांना धमकीचे मेसेजेस आणि फोन जात असल्याचंही समजते। शिवसेनेचे युवा सेना निरीक्षक आणि मंडलिक गटाचे प्रमुख संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिकांनी घटनास्थळी जात याची पाहणी केली आहे। तर या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलिसांकडून सुरू आहे। परवा झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून मी माझ्या पक्षाचा कागल तालुक्यामध्ये प्रचार आणि प्रसार करत होतो, पण संबंधित कालावधीमध्ये विरोधी गटाचे काही कार्यकर्ते मला मागील काही दिवसांपासून तू आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या विरोधात प्रचार का करत आहेस, आमच्या उमेदवारांच्या विषयी तू लोकांमध्ये बातम्या का पसरवत आहेस असे म्हणून मला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते। आणि निकाल लागल्यानंतर आज बोरवडे येथील काही कार्यकर्त्यांनी मी काही कारणास्तव घरामध्ये नसताना, माझी वयस्कर आई घरी असताना माझ्या घरावरती भ्याड असा हल्ला केलेला आहे। या हल्ल्याचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो आणि हा जो काही प्रकार झालेला आहे या संदर्भात मी सविस्तर पोलीस तक्रार करणारच आहे, पण या लोकांना शिवसेना स्टाईलने जशास तसे उत्तर देण्याची जबाबदारी सुद्धा एक शिवसैनिक म्हणून मी घेतो।